डॉक्टर, आता आपण बघतो की गुडघे दुखी, वंगण कमी होतं शरीरातलं, असं एखादं सोपं आपल्या जीवनात रेग्युलर वापरतो असं एखादं ऑइल ते घेऊ शकताय हे सांगा. दुसरं म्हणजे स्वयंपाक करताना कोणतं तेल जास्त उपयोगी आहे, कोणतं बाधक आहे, कारण आता भेसळयुक्त सगळं खातो पितोय, तर जरा तेलाबद्दल गायडन्स द्या. आणि त्याच्यानंतर घाण्याचे तेल किती उपयोगी आहे याबद्दल पण मला सांगा. कच्च्या घाणीचं तेल जे आजच्या तारखेला मिळतंय हे सगळ्यात चांगलं. ओके, थोडं महाग असतं पण उपयुक्त आहे. आणि काय तेल खूप घालायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही तेल थोडं घाला, मनापासून काम स्वयंपाक करा. ते त्यातल्या सगळ्या भावना, इव्हन स्वयंपाक करताना तुम्ही रामाचं नाव घ्या, हनुमंताचं नाव घ्या, आणखी धन्वंतरीचं नाव घ्या, आणखी कोणाचं नाव घ्या, तुमचा स्वयंपाक रुचकर होणारच. पण तुम्ही सांगते की तेल हे कच्च्या घाणीचं. मग सूर्यफूल, शेंगदाणे नाही, म्हणजे याचा अर्थ मी कुणालाही नाही म्हणत नाही की नाही हे वापरूच नका. कोणतंही तुम्ही तेल वापरा, तुमच्या डोक्यामध्ये हवा कुठलीही ठेवू नका की हे खाल्लं तर ते होईल, ते खाल्लं तर ते होईल, ते खाल्लं तर ते होईल. वरचं युनिव्हर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी बसलेलं आहे. तुम्ही जे खाल, तुमच्या मनामध्ये जे आहे, माइंडमध्ये मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो, आता तो दुसरा शब्द झाला, पण आपण पहिले म्हणत होतो की जसं म्हणाल तथा देव म्हणतो तथास्तु. बस, तर तेच फक्त आहे.